सर्व आनंददादा बनकरी आणि सर्व मित्रपरिवार या क्रीडा स्पर्धेतून रजा घेतोय, त्यांचं मनापासून आभार. थँक्यू थँक्यू भारत. चला ही मॅच सुरू होईल. समालोचन कक्षात परिवर्तन आपण थोडंसं करू आणि ऐकूयात भारत पवार यांचा आवाज. संजय दादा रसाळ, संजय दादा केदार यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. संजय दादा आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी सन्माननीय संजय केदार यांचं आगमन झालेलं आहे. मी अंकुश पवार यांना विनंती करतो की त्यांनी संजय केदार यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. धन्यवाद. कालपासून सुरू असलेल्या ओमसाई अंबळे बुद्रुक प्रीमियर लीग वर्ष चौथं या ठिकाणी सुरू आहे. आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालपासून चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहून मनोरंजन झालेलं आहे आणि आता सामना सुरू आहे तो तिसऱ्या क्रमांकासाठी ही लढत होत आहे. साई वॉरियर्स विरुद्ध श्री साई स्ट्रायकर्स सुपर स्ट्रायकर्स. चांगल्या प्रकारचा फटका, दरम्यान 2 धावा. अक्षय फलंदाजी करतोय तो अक्षय आणि गोलंदाजीसाठी संदीप. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा तोडवलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी सुंदर अडवलेला आहे. दरम्यान 2 धावा आणि धावचीतचा प्रयत्न, परंतु जीवदान मिळाले आहे या खेळाडूला. तिसऱ्या क्रमांकासाठी 2 षटकांचा सामना. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, बॅटच्या टप्प्यात काय आलेला नाही आहे आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होती ती 6. संदीप गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू आणि उंचावरून हा मारलेला चेंडू. बघूया झेल होतोय का तो खाली क्षेत्ररक्षक आणि बाद. पहिला झटका या संघाला. करतो तो संदीपचा आणि काहीसा हा चेंडू काही समजलेला नाही फलंदाजाला आणि पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांत धावसंख्या होती ती 5 बॉल झाले. बघा बरं, पंच झाली का? षटक संपलं का? 1 बॉल शिल्लक आहे ना.
झालं षटक संपलं. संदीप याचं पहिलं षटक. धावसंख्या होती ती 7. सुंदर अशी गोलंदाजी संदीप कडून. आपल्या ओमसाई क्रीडा मंडळाचे नावाजलेले गोलंदाज फलंदाज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून संदीप हा ओळखला जातो. पुढील गोलंदाज आहे तो निलेश आणि सामना करतोय तो जगदीश कराणेक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहे निलेश. सामना करतो तो करण. दोनच षटकांचा हा सामना आहे. शेवटचं षटक या सुंदर असा चेंडू फलंदाच्या बॅटच्या टप्प्यात काय आलेलं नाहीये. दरम्यान एक धावून काढलेली आहे. धावसंख्या होती ती 8. दोन्ही संघाने नोंद घ्यायची की सामना हा फक्त 2 षटकांचा आहे. पुढील चेंडू निलेश आणि पूर्णपणे त्रिफळाचीत झालेला आहे. जगदीश षटकातील पुढील चेंडू डाव्या यष्टीवरून जाणार हा चेंडू. दरम्यान धाव काढण्याचा प्रयत्न. वाईड बॉल आणि फलंदाज बाद झालेला आहे. धावचित झालेला आहे करण. धावसंख्या होते ती 11. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकातील चौथा चेंडू. सामना करतोय तो सचिन. बघूया सचिन आपल्या संघासाठी काय करतोय तो. सुंदरसा हा टोलवलेला चेंडू. पुन्हा एकदा 2 धावा करण्याचा प्रयत्न आणि पूर्ण केलेल्या आहेत 2 धावा. संघाची धावसंख्या होती ती 13. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. 2 चेंडूमध्ये बघूया चौकार षटकार पाहायला मिळतात का. सचिनच्या बॅटच्या टप्प्यात काय हा बॉल आलेला नाही. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या आहे ती 13. बघूया शेवटच्या चेंडूवर काही चमत्कार करतोय का बघूया सचिन. उंचावरून मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या टप्प्यात आलेला नाही. दरम्यान धावबाद झालेला आहे सचिन आणि 2 षटकामध्ये 13 धावा आणि 14 धावांचं आव्हान या ठिकाणी श्री साई स्ट्रायकर्सला आहे. श्री सुपर स्ट्रायकर्स 14
नौखे असा करण गोलंदाजी करतो त्याच्या समोर. सामना लवकर सुरू करायचा आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी ही लढत होत आहे. सुपर स्ट्रायकर आणि साई वॉरियर्स संदीप करण. बघूया पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती किरण कडून. संदीपला हा चेंडू काही नीटसा समजला नाही. निर्धाव चेंडू पहिल्या षटकातील. सामना करतोय तो संदीप करण. छान अशी गोलंदाजी करतोय. बघूया उंचावरून मारलेला हा चेंडू आहे. बघूया आणि चौकार. या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकारानं आपलं खातं उघडलं. धावांचं खातं उघडलेलं आहे आणि काहीसा बाहेरून जाणारा चेंडू वाईड. पंचांनी तो वाईड ठरवलेला आहे. संघाची धावसंख्या होते ती 5. पुढील चेंडू सामना करतो संदीप. सुंदर असा चेंडू संदीपच्या बॅटच्या टप्प्यात काही आला नाही आणि निर्धाव चेंडू. या षटकातील हा दुसरा निर्धाव चेंडू आहे. करण सामना करतोय तो संदीप. उंचावरून मारलेला हा चेंडू. बघूया आणि चौकार. नऊ धावा झालेल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. बघूया संदीप आणि हा उंचावर मारलेला चेंडू. बघूया आणि षटकार.